आजच्या या व्हिडिओमध्ये आप ईस्टमेन कंपनीच्या ग्रेटर इन्व्हर्टरच्या मॉडेल नंबर EG10K त्रिपुरा 2 M को कसे इन्स्टॉल करायचे याबद्दल चर्चा करू। हा इन्व्हर्टर 10 किलोवॉट 3 फेज 2 MPPT आहे, ज्याची स्पेसिफिकेशन काही अशी आहे। मॅक्सिमम DC इनपुट पॉवर 13 किलोवॉट, मॅक्सिमम DC इनपुट व्होल्टेज 1100 वोल्ट DC, MPPT व्होल्टेज रेंज 20 ते 1000 वोल्ट DC, मॅक्सिमम DC इनपुट करंट 2 आणि 220, DC मॅक्सिमम शॉर्ट सर्किट इनपुट करंट 2 आणि 230, DC रेटेड AC ग्रिड व्होल्टेज 3 लाइन न्यूट्रल अर्थिंग 230 ते 400 वोल्ट, रेटेड AC आउटपुट पॉवर 10 किलोवॅट, कमांड सक्रिय पॉवर 11 किलोवॅट, कमांड स्पष्ट आउटपुट पॉवर 11 kVA, कमाल AC आउटपुट करंट 16 अँपिअर AC, पॉवर फॅक्टर ऑपरेटिंग तापमान श्रेणी 2+0 बिंदूवर पुढे 25 अंश सेल्सिअस ते +60 अंश सेल्सिअस, प्रवेश संरक्षण IP65, संरक्षण पातळी वर्ग 1। या मॉडेलमध्ये तुम्हाला पोर्ट्स मिळतात DC1 पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, PC2 पॉझिटिव्ह नेगेटिव्ह PC, ऑन ऑफ स्विच, वायफाय पोर्ट, RS485 मीटर पोर्ट आणि ग्रिड पोर्ट। या GTI सोबत तुम्हाला मिळणाऱ्या ॲक्सेसरीजमध्ये वॉल माउंटिंग ब्रॅकेट, स्टेनलेस स्टील स्क्रू, M4 आणि 212 AC पॉवर कनेक्टर, DC पॉझिटिव्ह DC नेगेटिव्ह प्लग कनेक्टर मॅटर टर्मिनलसह, स्टेनलेस स्टील अँटी कोलिजन बोल्ट, M6 आणि 260 यूजर मॅन्युअलसह वॉरंटी कार्ड, डेटा लॉगर जो की प्रोडक्ट सोबत इनबिल्ट देखील असू शकतो। ग्रेटर इन्व्हर्टर नेहमी अधिकृत तंत्रज्ञाकडूनच इन्स्टॉल करावा आणि हे आवश्यक आहे की विशिष्ट मॉडेलचा यूजर मॅन्युअल काळजीपूर्वक वाचावा, जेणेकरून इन्स्टॉलेशन योग्यरित्या होऊ शकेल। इन्व्हर्टरच्या फ्रंट नलमध्ये 4 LED स्टेटस इंडिकेटर दिसतात। BC चालू, AC चालू, सामान्य चालू, अलार्म बंद। इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी स्थान निवडीची काळजी घेणे खूप आवश्यक आहे। यामध्ये हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की इन्स्टॉलेशनच्या ठिकाणाजवळ कोणतेही ज्वलनशील साहित्य नसावे। इन्स्टॉलेशनची जागा ओलसरपणापासून मुक्त आणि इतकी खुली असावी की योग्य व्हेंटिलेशन मिळेल। जिथे इन्स्टॉलेशन होईल त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश पडू नये, कारण यामुळे इन्व्हर्टरचे ऑपरेशन तापमान वाढल्यामुळे आउटपुट कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो। म्हणून सनशेड लावणे शिफारस केले जाते। हे देखील पाहावे की ज्या भिंतीवर इन्स्टॉल करण्याचा विचार आहे ती मजबूत असावी। इन्स्टॉल तिथे करा जिथे इन्क्लाइन ±15 डिग्री असेल। जिथे इन्व्हर्टर इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यावर खाली आणि बाजूला किमान 500 mm चा अंतर असावा। तसेच फ्रंटचा अंतर किमान 1000 mm चा असावा। इन्व्हर्टर अशा उंचीवर लावा जिथे मुलं पोहोचू शकणार नाहीत। सर्वप्रथम मार्किंग केल्यानंतर माउंटिंग ब्रॅकेटला योग्य M6 आणि 260 बोल्टच्या सहाय्याने इन्स्टॉल करा। मग इन्व्हर्टर इन्स्टॉल करा। इन्व्हर्टर हीट सिंकला हँगिंग प्लेटने लॉक करा। इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यापूर्वी ग्रिड सप्लायचा मेन स्विच आणि DC आयसोलेटर बंद करा। PV क्षेत्राच्या आउटपुट व्होल्टेजची पोलॅरिटी DC पॉझिटिव्ह आणि DC नेगेटिव्ह चिन्हाशी जुळवा। तसेच PV क्षेत्राचे ओपन सर्किट व्होल्टेज 100,000 वोल्ट असावे। DC कनेक्टर असेंबल करण्यासाठी PC वायरला 7 mm स्ट्रीप करून कनेक्टर कॅप नट डिसअसेंबल करा। मेटल टर्मिनलला क्रिम्पिंग प्लायरने क्रिम्प करा। कनेक्टर पिनला कनेक्टरच्या टॉप भागात इन्सर्ट करा आणि कॅप नटला घट्ट करा। शेवटी इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इनपुटमध्ये DC कनेक्टर घाला। या GTI साठी केबचा कर्व पृष्ठभाग क्षेत्र 4 mm², केबचा बाह्य व्यास 15 mm ते 18 mm असावा। यानंतर तुम्हाला PCBB बॉक्सचे कनेक्शन करायचे आहे। PCBB बॉक्समध्ये DC फ्यूज आणि DC SPD असतो। DC फ्यूज उच्च प्रवाहाचा शॉर्ट सर्किट संरक्षण देते आणि DC SPD सर्ज संरक्षण देते। लक्षात ठेवा की DC SPD मध्ये अर्थिंग लावणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर DC फ्यूज आणि DC SPD सिस्टम रेटिंगनुसार असावे। AC कनेक्टरला निर्दिष्ट संरचनेत स्थापित करा। मॅचिंग सॉकेट, स्लीव्ह, सीलिंग कोर, सीलिंग नट,
स्ट्रिपरच्या मदतीने एसी केबलच्या प्रोटेक्टिव्ह आणि इन्सुलेशन लेअरला स्ट्रिप केल्यानंतर L1, L2, L3 न्यूट्रल अर्थ, त्यानंतर हेक्सागोनल स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने एसी कनेक्टरमध्ये केबलला इन्सर्ट करा. मग टर्मिनल्सला इन्व्हर्टरशी कनेक्ट करा. यानंतर तुम्हाला एसी बीव्ही बॉक्सचे कनेक्शन करायचे आहे. एसी बीव्हीच्या आत एसी MCV आणि एसी SPD आहे. एसी MCV उच्च करंटच्या शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देते आणि एसी SPD सर्ज प्रोटेक्शन देते. ध्यानात ठेवा की एसी SPD मध्ये अर्थिंग लावणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर MCV आणि SPD सिस्टम रेटिंगनुसार असायला हवे. पुढील टप्प्यात तुम्हाला शेल ग्राउंड वायर इन्स्टॉल करायचा आहे. इन्व्हर्टरच्या एसी कनेक्शनच्या संरक्षणासाठी सर्किट ब्रेकर लावणे आवश्यक आहे, ज्यामुळे ओव्हरकरंट प्रोटेक्शन मिळू शकेल. या इन्व्हर्टरमध्ये वायफायद्वारे रिमोट मॉनिटरिंग फीचर देखील दिले गेले आहे. त्यानंतर डेटा लॉगला इन्व्हर्टरच्या निर्दिष्ट ठिकाणी इन्स्टॉल करा. काही मॉडेल्समध्ये डेटा लॉगर आधीपासूनच इन्स्टॉल केलेले असतात. त्याची कॉन्फिगरेशन तुम्ही सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन झाल्यानंतर आणि DC पॉवर ऑन झाल्यानंतर करू शकता. इन्व्हर्टर सुरू करण्यापूर्वी हे आवश्यक आहे की सिस्टमची कॉन्फिगरेशन ऑप्टिमाइज केली जावी. म्हणूनच हे शिफारस केले जाते की 2 इनपुट्सला समान क्रमांकाच्या फोटोव्होल्टिक मॉड्यूल्सशी जोडले जावे. प्रत्येक फोटोव्होल्टेइक मॉड्यूलचा कमाल ओपन सर्किट व्होल्टेज 1000 व्होल्ट DC पेक्षा जास्त नसावा. इन्व्हर्टरमध्ये प्रत्येक इनपुटवर एकाच प्रकारचे फोटोव्होल्टिक मॉड्यूल सिरीजमध्ये वापरले जावे. आता आपण जाणून घेऊया की इन्व्हर्टर कसा सुरू करायचा. 3 फेजसाठी एसी ब्रेकर चालू करा. PV मॉड्यूलच्या DC स्विचला ऑन करा. जर पॅनल पुरेशी प्रारंभिक व्होल्टेज आणि पॉवर पुरवेल तर त्या स्थितीत इन्व्हर्टर सुरू होईल. इन्व्हर्टर सर्वप्रथम अंतर्गत आणि ग्रीड पॅरामीटर्स तपासेल. त्यावेळी डिस्प्लेवर स्टेटस सेल्फ चेकिंग दाखवेल. इन्व्हर्टर ऊर्जा निर्माण करणे सुरू करेल आणि इन्व्हर्टरवर नॉर्मल स्टेट्सचा इंडिकेटर लागेल. इन्व्हर्टर बंद करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एसी ब्रेकर स्विच ऑफ करावा लागेल. जर DC स्विच उपलब्ध असेल तर तो बंद करा किंवा फक्त DC इनपुटच्या कनेक्टरला डिस्कनेक्ट करा. यानंतर इन्व्हर्टर सर्व इंडिकेटर्स 2 मिनिटांच्या आत बंद करेल. इष्टमयीन जरा